नमस्कार, मी नेहा. देशोन्नती न्यूज बुलेटिन मध्ये आपलं स्वागत आहे. जाणून घ्या आतापर्यंतच्या ठळक घडामोडी. शेतकऱ्यांच्या आंदोलनाबाबत भारतीय किसान युनियनचे अध्यक्ष नरेश टिकैत म्हणाले की विविध मागण्यांबाबत सरकारने ज्या प्रकारे आश्वासने मोडली त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आंदोलनाशिवाय दुसरा पर्याय उरला नाही. सरकारने शेतकरी संघटनांशी चर्चा करून त्यांच्या मागण्यांचा विचार करावा. अंबाला येथे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू असताना भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. ते म्हणाले की MSP कायदा, स्वामीनाथन समितीचा अहवाल आणि वीज दुरुस्ती बिल हे देशभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे मुद्दे आहेत. देशभरातील अनेक शेतकरी संघटना आहेत आणि त्यांच्या समस्या वेगवेगळ्या आहेत. दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकऱ्यांना सरकारने अडचणी निर्माण केल्या तर आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत, असा इशारा टिकैत यांनी दिला. शेतकऱ्यांचा दिल्ली चलो निषेध मोर्चा सुरू असताना पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष अमरिंदर सिंग राजा वारिंग यांनी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी हेल्पलाईन नंबर सुरू केला असल्याची माहिती दिली. समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी शेतकरी दिल्ली चलो आंदोलनावर बोलताना दिल्ली सरकार आणि केंद्र सरकारवर जोरदार निशाणा साधला. दोन्ही सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचेही ते म्हणाले. अधिकाऱ्यांनी घातलेल्या निर्बंधावर त्यांनी जोरदार टीका केली. पत्रकारांशी बोलताना अखिलेश यादव म्हणाले, सरकार शेतकऱ्यांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना शेतकऱ्यांच्या नावावर मते द्यायची आहेत, पण त्यांना शेतकऱ्यांना MSP द्यायचा नाही. भारतीय जनता 2024 मध्ये भाजपला सत्तेवरून दूर करेल. काँग्रेस नेते कमलनाथ यांनी केंद्र सरकारची तीव्र निंदा केली. किमान आधारभूत किमतीबाबत सातत्याने शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचे कमलनाथ यांनी सांगितले. संदेशखडी हिंसाचारावर बोलताना पश्चिम बंगाल भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष सुकांता मजुमदार यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना या घटनेवर एक शब्दही का बोलता येत नाही असा प्रश्न विचारून त्यांच्यावर टीका केली. काल सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली आमच्या शिष्टमंडळाला हिंसाचारग्रस्त संदेशखडीला भेट देण्याच्या मार्गावर थांबण्यात आले. TMC आमदार आज संदेशखडीला जाणार आहेत. मला मुख्यमंत्र्यांना विचारायचे आहे की त्यांच्या कुटुंबातील महिलांचे असे काही झाले असते तर त्यांनी काय केले असते, असा प्रश्न सुकांता मजुमदार यांनी विचारला. दिल्लीत पत्रकार परिषदेला संबोधित करताना आपचे राज्यसभा खासदार संदीप पाठक म्हणाले की गुणवत्तेच्या आधारावर काँग्रेस पक्ष दिल्लीत एकही जागा घेण्यास पात्र नाही, परंतु युतीचा धर्म लक्षात घेऊन आम्ही त्यांना दिल्लीत एक जागा देऊ करत आहोत. आम्ही काँग्रेस पक्षाला 1 जागा आणि आम आदमी पक्षाला 6 जागावर लढण्याचा प्रस्ताव देत आहोत, असे संदीप पाठक यांनी सांगितले. भारतीय नौदलाचे माजी सैनिक कतारहून मायदेशी परतल्यानंतर भाजप नेते रविशंकर प्रसाद म्हणाले, विरोधक पंतप्रधान मोदींच्या परराष्ट्र धोरणाबाबतच्या अनुभवावर टीका करत असतात. आज पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भारताचे परराष्ट्र धोरण इतके मजबूत झाले आहे की देशाचे सामरिक महत्त्वही वाढले आहे. याचबरोबर हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया नवीन घडामोडींसोबत. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.